चला तर मैत्रिणींनो, आज आपण झणझणीत चमचमीत अशी मिसळ पावची रेसिपी पाहतोय। तर इथे मटकी मस्त मोड आलेली मी धुवून स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि हळद घालून पाणी मटकी बुडेल एवढं पाणी घालायचंय आणि ती आपण आपल्या गॅसवर टोपामध्ये उकडायला ठेवूया। मटकी उकडते आपली तोपर्यंत आपण दुसरीकडे मसाला तयार करूया। त्याच्यासाठी कढई ठेवली आहे। 2 चमचे सुकं खोबरं ते छान असं परतून खरपूस रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यात थोडेसे गरम मसाले घालायचे। 1 चमचा धणे, दालचिनी, लवंग, मसाला वेलची छान खरपूस रंगावर भाजून घ्यायची आहे। ती भाजून झाली की त्याच्यात एका ताटामध्ये काढून घ्यायचे। त्याच्यानंतर एक मोठा साईजचा कांदा घेतलाय उभा चिरून। त्याच्यानंतर 1 चमचा तेल घालायचे आणि तो छान असा लाल होईपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्याच्यात 2 हिरव्या मिरच्या आणि मोठे मीडियम साईजचे म्हणजे उभे टोमॅटो कापून घ्यायचे आणि ते देखील त्याच्यामध्ये घालायचे। ते सॉफ्ट होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे। कांदे सॉफ्ट झाले की त्याच्यानंतर ते ताटामध्ये काढून घ्यायचे। हा मसाला चांगला थंड झाला की सगळा मसाला एकत्र करायचा, म्हणजे गरम मसाला, खोबरं आणि मूठभर कोथिंबीर हे सगळं थंड झाल्याच्या नंतर छान अशी पेस्ट करून घ्यायची। हे बघा मस्त अशी पेस्ट झाली आहे। आता याच्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल घ्यायचे। तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी, जिरं, कढीपत्ता याची फोडणी दिली आहे आणि त्याच्यानंतर तो जो वाटलेला मसाला होता तो त्याच्यात घातलाय आणि तो छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे। 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे काळं तिखट असे मसाले घातल्याच्या नंतर छान मस्त असे तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे झाकण ठेवून। त्याच्यावर झाकण ठेवते मी आणि व्यवस्थित एकजीव करायचे मसाले आणि व्यवस्थित छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे। हे बघा मस्त असं तेल सुटले, आपला मसाला छान असा परतून झालाय आणि आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आणि जी उकडलेली मटकी होती ती आता आपण याच्यामध्ये घालूया। गरमच आहे ती। सर्वात आधी पाणी घातले आणि अर्धी मटकी याच्यामध्ये घालायची आपण आणि अर्धी मटकी सर्व करताना आपण वापरणार आहोत। पाणी पूर्ण घालायचं याच्यातलं आणि फक्त मटकी ठेवायची। शेजारी टोपामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं आहे, आपल्याला म्हणजे किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करू शकतो। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 बटाटा उकडलेला घातला आहे कुस्करून, त्याच्यामुळे टेस्ट छान येते आणि टेक्स्चर देखील छान येतं आपल्या उसळीला। चवीप्रमाणे मीठ घातले आणि बघू शकता तुम्ही किती मस्त असा रंग आला आपल्या मिसळीला आणि त्याची कन्सिस्टन्सी देखील छान अशी दिसते। आपली मिसळ मस्त अशी उकळते आणि बघू शकता तुम्ही रंग छान आला आहे, तरी छान आली आणि त्याच्यात मस्त अशी वरून कोथिंबीर घालायची आपण हिरवीगार अशी। आपली मिसळ तयार आहे। आता आपण ती सर्व करूया। छान अशी ताटामध्ये सर्व करायची। मिसळ आपली रेडी आहे। तुम्ही देखील ही मिसळ पाव एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर रेसिपी कशी झाली आहे हे सांगायला विसरू नका। जर रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा।